सारंगखेडा येथे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपाल सिंग रावल यांच्या वाढदिवसानिमित्त सारंगखेडा येथील सामाजिक कार्यकर्ता श्री भूषण मोरे यांच्या मार्फत माननीय जयपाल सिंह रावल यांची प्रभू एकमुखी दत्त मंदिर येथे केळीची तुला करण्यात आली आहे। तसेच गावातील अशोक कुवर यांचा महाकाल ग्रुप मार्फत गावातील विधुर विधवा महिलांना माननीय जयपाल सिंह रावल व सारंगखेडाचे सरपंच श्री पृथ्वीराज सिंह रावल यांच्या हस्ते साडी चोळीचं वाटप करण्यात आलं। या उपस्थित महिलांच्या चेहऱ्यावर निरागस स्मित हास्य दिसून आलं। यावेळी महिलांची उपस्थिती ही लाक्षणिक होती। साडी वाटप करताना जयपाल सिंह यांनी अशोक कुवर व महाकाल ग्रुपचे विशेष कौतुक केलं। यावेळी प्रमुख पाहुणे जयपाल सिंह रावल, सरपंच पृथ्वीराज सिंह रावल, माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप शिर्के, रमेश मोरे उपस्थित होते। जीवन मालचे, अमोल बैसाने, कुणाल मालचे, अप्पा मोरे, दीपक कुंवर, गोपाल कुंवर यांनी मेहनत घेतली। सायंकाळी चेतक फेस्टिवल समिती आयोजित एकल नृत्य स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं। चेतक फेस्टिवल कडून कला, क्रीडा, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात मोलाचं योगदान दिलं आहे। फेस्टिवल समितीकडून 26 फेब्रुवारी रोजी येथील ग्रामपंचायत रंगमंचावर राज्यस्तरीय खुल्या एकल नृत्य स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं। सायंकाळी 7 वाजेपासून स्पर्धा सुरू करण्यात आली। स्पर्धा 35 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता। यात प्रथम पारितोषिक इशिता भारवाड या पुण्यातील चिमुकलीला 25,000 रुपये व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आलं। द्वितीय पारितोषिक मुंबई येथील राहुल गौड यांना 15,000 रुपये व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आलं। धुळे येथील प्रतीक सैंदाने यांना तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 11,000 व सन्मान चिन्ह देण्यात आलं। चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक वलसाड गुजरात येथील अनुराग सिंग यांना 7,000 रुपये व सन्मान चिन्ह देण्यात आलं। तसेच 5व्या क्रमांकाचं पारितोषिक मुंबई येथील सुंदर वर्मा यांना 5,000 रुपये व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आलं। पारितोषिक वितरण नंदुरबार माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा चेतक फेस्टिवल संस्थापक अध्यक्ष आदरणीय जयपाल सिंह रावल व सरपंच पृथ्वीराज सिंह रावल यांच्या हस्ते करण्यात आलं। कार्यक्रम यशस्वीतेसाठी रमेश पाटील, अजय पाटील, शरद शिरसाट, पुरुषोत्तम आगळे यांनी कडकडीने मेहनत घेतली। गणेश कुवर, सारंगखेडा।